नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। बहुजन समाज पार्टीच्या वतीने दारूबंदी व अवैध धंद्यांविरोधात 29 जानेवारीला श्रीगोंद्यात धरणे आंदोलन। सुनील ओहोळ। श्रीगोंदा बहुजन समाज पार्टीच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात दारूबंदी लागू करावी, तसेच तालुक्यात सुरू असलेले सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। या संदर्भातील निवेदन आज श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात आले। हे निवेदन श्री सुनील लक्ष्मण ओहोळ, जिल्हा प्रभारी बहुजन समाज पार्टी, श्रीगोंदा विधानसभा यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दारूच्या वाढत्या व्यसनामुळे बहुजन समाजातील लाखो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत। दारूच्या आहारी गेल्याने महिलांचे व मुलाबाळांचे जीवन अत्यंत कठीण झाले असून इयत्ता 8वी व 9वी मध्ये शिकणारी लहान मुलेही दारू पिताना आढळत आहेत। ही बाब अतिशय गंभीर आहे। तसेच निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून पिकअप व टँकरद्वारे खुलेआम दारू वाटली जाते, त्यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात भरकटत आहे। शासनाने केवळ महसुलाच्या नावाखाली दारूला प्रोत्साहन देऊ नये व पुढारी व त्यांच्या हस्तकांच्या फायद्यासाठी बहुजन समाजाचे नुकसान करू नये अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली। दारूच्या नशेत वाहन चालवून होणाऱ्या अपघातांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून विषारी दारूमुळे आजवर अनेक निष्पाप नागरिकांचे जीव गेले आहेत। त्यामुळे दारू ही समाजासाठी लाभदायक नसून बहुजन समाजासाठी जहरासारखी असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले। यावेळी विठ्ठल म्हस्के, त्रिंबक साळवे, नितीन जावळे, रोहित साळवे, कचरू लष्करे, राम ससाणे, भीमराव घोडके, अंबादास घोडके, काका साळवे, सतीश कुसाळकर, दत्तात्रय गोरखे आदी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज बहुजन समाज पार्टी श्रीगोंदा या ठिकाणी आज आम्ही दारूबंदीच्या साठी माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन पाठवलेलं आहे। तहसीलदारांच्या हस्ते ते दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला देखील दिलेलं आहे का श्रीगोंदा तालुक्यामध्ये अवैध धंदे दारू चालूच आहे, परंतु जिल्हा दारूबंदीसाठीचं आम्ही हे पत्र दिलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये दारू बंद झाली पाहिजे। कारण आजपर्यंत दारूनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेकांचे संसार बर्बाद झालेले आहेत। आज जर आपण पाहिलं तर 8वी 9वी मध्ये शिकणारी मुलं देखील दारू पित आहेत आणि अनेक ॲक्सिडेंट या दारूच्या पायी झालेले आहेत। अनेक तरुण गेलेले आहेत, अनेक माणसं या ॲक्सिडेंटमध्ये गेलेली आहेत आणि दारूचा शासनाला महसूल मिळत असेल, परंतु यामुळे समाजामधील ज्या काही बहिणी आहेत, ज्या काही आया आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्या संसारामध्ये हे दारू म्हणजे एक जहर आहे आणि हे जहर सरकारने बंद करावं। कारण सरकारच्या महसुलासाठी सरकार सगळ्यात आधी दारू चालू करतं। आपण जर पाहिलं तर कोरोनामध्ये सरकारने सर्व दुकानं बंद असताना आधी दारू चालू केली होती, कारण शासनाला या बहुजनांच्या मुलांना दारूच्या आहारी पाठवणं आणि यांच्या वरातीमध्ये नाचायला मुलं तयार करणं, घोडे तयार करणं हा सरकारचा याच्यामधला मुख्य उद्देश आहे का हा समाज सुधारलाच नाही पाहिजे, हा बर्बादच झाला पाहिजे। हे प्रामाणिक षडयंत्र आहे आणि आज आपण जर पाहिलं तर हीच पेशवाई आहे, कारण हे प्रामाणिक जे काही सत्ता आहे ती आज महाराष्ट्रावरती आहे आणि या पेशवाईमध्ये हे बहुजन सुधारलाच नाही पाहिजे। त्यांची मुलं वाताहत झाली पाहिजे, कारण तरुण मुलं दारू पिऊन घरात आईबापाच्या अंगावरती येतात आणि अशा प्रकारे शासनाला फायदा आहे, परंतु या जनतेचं नुकसान आहे, समाजाचा कोणताही फायदा नाही। उलट आजपर्यंत दारूपायी अनेक महिलांनी आत्महत्या केल्या, कारण नवरा दारू पिऊन मारहाण करतो, त्रास देतो। दारू पिऊन ड्रायव्हिंग केल्यामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत आणि ते प्रकार आजही सुरू आहेत। तेव्हा शासनाला आमची चेतावणी आहे का नगर जिल्हा दारूबंदी झाली पाहिजे आणि त्या आंदोलनाची सुरुवात आम्ही 29 जानेवारीला श्रीगोंदा तहसील कार्यालयापासून करत आहोत आणि हे आंदोलन आम्ही तिथपर्यंत चालू ठेवू जोपर्यंत या बहुजनांना न्याय मिळत नाही। कारण दारूनी जास्त वाटोळं होतंय, सरकारने ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे। आम्हाला शेतकऱ्याला 2-2 हजार देण्याऐवजी तुम्ही आम्हाला वर्षाला 6,000 शेतकऱ्याला देऊ नका, आम्हाला फुकटचं देऊ नका, परंतु ज्यामुळे कुटुंब बर्बाद होतात ती दारू आधी बंद करा। आणि तसं जर पाहिलं तर हे केवळ अगदी पोलीस प्रशासनाला याचा फायदा होत असेल, सरकारला फायदा होत असेल, कारण लोकांच्या सांगण्याप्रमाणे किंवा ऐकिवेप्रमाणे जवळजवळ नगर जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये
50 लाखापासून 2 कोटीपर्यंत उत्पन्न अवैध धंद्याच्या माध्यमामधून मिळतं. कारण मटका असेल, गांजा असेल, दारू असेल, यापासून सामान्यांचा काय फायदा? यामध्ये सामान्य कुटुंब बर्बाद होतात. परंतु हे सरकारला चालवायचं आहे, कारण सरकार नीच प्रवृत्तीचं आहे. बहुजन गाडायचं आहे, बहुजनांना मारायचं आहे, बहुजनांची लेकरं सुधारलीच नाही पाहिजेत. यासाठी सरकार हे सगळं चालू ठेवतंय. कारण जे काही दारूचे दुकाने असतील किंवा दारूचे कारखाने असतील, हे सरकारमध्ये असणाऱ्या पुढाऱ्यांच्या चेल्या चपाट्यांच्या आहेत, त्यांच्या नातेवाईकांच्या आणि चमच्याच्या आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे चालू ठेवून त्यांच्यामार्फत पैसा गोळा करून निवडणुकीमध्ये या शेतकऱ्यांच्या आणि कष्टकरी मजुरांच्या मुलांना वाटायचा आणि अशा प्रकारे या बहुजनांचं वाटोळं करण्याचं सरकारचे षडयंत्र आहे. तेव्हा त्यांनी हे थांबवलं पाहिजे. हा संत तुकाराम महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा महाराष्ट्र आहे. हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा राजमाता अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे. परंतु या महापुरुषांची केवळ नावं घेतली जातात, परंतु त्यांच्या विचारानं सरकार वागत नाही. मात्र त्यांच्या विरोधी विचाराने सरकार वागतं. तेव्हा सरकार हे गाडलं पाहिजे अशी मी सरकारला चेतावणी देतो आणि माझ्या बहुजन बांधवांना विनंती करतो का या आंदोलनामध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येने समाविष्ट व्हायचं आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.